पाटील मॅडम या देखील उपस्थित आहेत। सन्माननीय वैशाली भोसले मॅम, उद्योजिका संस्थापिका जिजाई मसाले, त्याचबरोबर अर्चनाजी वर्गे मॅम, नगरसेविका कोरेगाव, सन्माननीय रुपालीताई पाटील, उद्योजिका दादर मुंबई, सन्माननीय चारुशीला देशमुख या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। चंद्रलेखा घाडगे, सन्माननीय संदीप दादा पाटील, सन्माननीय वैशाली भोसले, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं आपण दीप प्रज्वलन करावं। हिच्या संगे जागतील दऱ्या खोऱ्यातील शिळा, अशी माय मौल्य असणाऱ्या महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्राची शिवगर्जना करण्यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून कराडच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या शिवव्याख्याता जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। गायत्रीची विभूती वाटकर या सुंदर अशा जोरदार शिवगर्जेने आजच्या कार्यक्रमाला साथ चढवणार आहोत। जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया वाटकर ताई यांचं। आज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचं बलिदान मास आहे, त्याबद्दल 2 मिनिटं सर्वांनी शांतपणे जागेवरच उभं राहा आणि मौन आपण धरूया अशी मी विनंती करते। ये महाराष्ट्र धर्मरक्षिके, ये तुळजापूरच्या भवानी आई, ये कोल्हापूरच्या महालक्ष्मी, ये रायगडाच्या शिरकाई देवी, ये राजगडाच्या पद्मावती देवी, ये तोरकागडच्या मेंगाई माते, ये प्रतापगडच्या भवानी माते, ये आई, ये दार उघड बाई, दार उघड। हिरण्याक्ष हिरण्यकशिपू कोंबडे पिढी बरीसी घालुनी पाताळी, सहस्रार जुडासी हातो परी, हनुमंत निवटा महाबली, 18 पद्म घेऊनी रणकल्लोळी, सागर बांधवनी आशिळी, करी लंकेची होळी, रावण कुंभकर्ण मातले बळी, तेथे तू खेळसी शिरांची चेंडू फळी, बयदार उघड, बयदार उघड। समस्त आदिशक्ती आदि मायांनो या, देवदेवतांनो संत सज्जनांनो कुलवंतांनो या, आम्ही महिला दिनानिमित्त तुम्हाला बोलावणं धरतो। आम्हा सारा या आणि आमच्या हकेला धावून तुम्ही अवघे अवघे या, तुम्ही अवघे अवघे या। आणि राजा उदो जगदंब जगदंब जगदंब। महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रत्यस्मरणीय प्रभू शिवरायांना मानाचा मुजरा, शिवपुत्र धर्मवीर शंभू राजांना माझा मानाचा मुजरा, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा, सावित्रीबाई फुले सिंधुताई सरकार यांना माझा मानाचा मुजरा, आणि व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि इथं जमलेला शिवपुत्रांनो शिवकन्यांनो तुम्हा सर्वांनाही माझा मानाचा मुजरा। 1848चा सुमार, स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्या पुरतीच मर्यादित होती। विधवेला केश वापराची पद्धत होती, सर्व प्रकारच्या बंधनात स्त्री होती, आणि अशा वेळी रस्त्यावरून हातामध्ये पुस्तक घेऊन एक बाई चालली होती। त्या बाईच्या अंगावर शेट टाकलं जात होतं, कचरा टाकला जात होता। चुकून एखाद्या वेळी एखादी दुसरी बाई शेजारून गेली तर ती शिव 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 म्हणून बाजूला पळायची। अशातच एका चौकात 4-5 गुंड मुले बसली होती। त्यातील एकाने त्या बाईंना धमकी दिली, तू मुलींना शिकवायचे बंद कर, नाहीतर तुझी अब्रू लुटली जाईल। क्षणाचाही विलंब न करता त्या रणनवीने सन करण्यात त्या मुलाच्या खालाखाली वाजवली। मैत्रिणींनो, हेच खरे आपले प्रेरणा असतात। एखादी माता जशी आपल्या बाळासाठी झिजते, त्याचप्रमाणे मुलींच्यासाठी झिजणाऱ्या महान तपस्वी सावित्रीबाई फुले जवळजवळ 25 वर्ष स्वतःच्या नवऱ्यापासून बाजूला राहून तुम्हा आम्हासाठी शोभा घडवला। अशा माझ्या राजमाता जिजाऊ गरोदर असताना लाता बुक्या मारून घरातून बाहेर काढलं असताना सुद्धा जीवनात हार न मानता येणारं संकटे संधी समजून जवळजवळ 1000 मुला मुलींची आई झाली सिंधुताई। स्वतःच्या पोराला पाठीला बांधून मेरी झाशी नहीं दूंगी या आविर्भावाने स्वयं प्रेरणेने इंग्रजांशी लढता लढता मातृभूमीसाठी बलिदान देणारी झाशीची
राणी लक्ष्मीबाई अशा स्त्रियांची या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः अशा माता भगिनींची लक्ष्मी माता म्हणून समाज पूजन करतो. आणि आजही अशाच माता भगिनींचा सत्कार करण्यासाठी स्वाती पिसाळ मॅडमनी आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इथं सत्कार सन्मान करण्यासाठी आपण ह्या सत्कार मूर्तींना त्यांनी इथं आमंत्रित केलेलं आहे. खरं तर भूक असताना जेवणे ह्याला म्हणायचं प्रवृत्ती, भूक नसताना जेवणे ह्याला म्हणायचं विकृती. आणि मलाही भूक लागली आणि माझ्या समोरच्यालाही भूक लागले, मग माझ्यातच थोडं मी समोरच्याला देईन, याला म्हणायचं संस्कृती. आणि ही संस्कृती आणि ही माणुसकी स्वातीताईंकडे मला बघायला मिळाली. खरं तर स्वातीताईंनी कराडमध्ये 50 ते 60 विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांची शालेय सर्व व्यवस्था त्यांनी पुरवली. आणि त्यामुळे खरं तर मला स्वातीताईंबरोबर खूप त्यांच्याबद्दल बोलायचं आहे, पण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. त्यांनी मतिमंद मुलांना खूप मोफत आरोग्य शिक्षण संस्था, मोफत आरोग्याची सेवा त्यांनी आपल्या मतिमंद मुलांसाठी केली. तसेच आता आपल्या महिलांसाठी गोदडी प्रशिक्षणाचं प्रोजेक्टही ताई राबवत आहेत. असं म्हणजे खूप मोठं कार्य आहे ताईंचं. आणि ते बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. खूप अजून सत्कार मूर्ती बोलणार आहेत. आणि ह्या ताईंच्या कार्यासाठी मी त्रिवार मानाचा मुजरा करते. आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी माझी सुद्धा त्यांना साथ आहे अशी मी तुमच्या सर्वांच्या वतीनं ग्वाही देते. आणि त्यांच्या ह्या कार्यासाठी भरभराटी येऊ अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करते. आणि माझं भावपुष्प जिजाऊंच्या चरणी समर्पित करते. शेवटी एवढंच म्हणेन, जगले होते कसे तरी आणि पडले होते कुठेतरी, जगले होते कसे तरी आणि पडले होते कुठेतरी. रस्त्यावरच्या या दगडाची मूर्ती घडवली जिजाऊंनी, मूर्ती घडवली जिजाऊ. शेवटी एकच गर्जना देते, सगळ्यांचा जोरात आवाज आला पाहिजे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमान योगीराज यशवंत बलवंत गुणवंत कीर्तिवंत जिजाऊ पुत्र शहाजी पुत्र हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराष्ट्राचे दुसरे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमान योगीराज यशवंत बलवंत अखंड हिंदू धर्माचा निर्धारू चारित्र्यवान निष्ठावान शक्तिवान मूर्तिवंत वरदवंत पुण्यवंत हिंदुत्वाचा श्वास भव्याचा प्राण आमचा अभिमान हिंदू रक्तातील करताना थोर गरिबांचा कणवाळू अखंड हिंदुस्थानाचा पराजित ठेवा आचारशील विचारशील सर्वज्ञपणे सुशील जिजाऊंचा नातू शहाजींचा नातू स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय भवानी. हर हर जय शिवराय. पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आणि याच वक्तृत्वाने आपण सर्वांना नवचैतन्य निर्माण या आपल्या शिवगर्जनेच्या माध्यमातून केलं. आजच्या या कार्यक्रमाचा आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत परिचय करून देण्यासाठी आमच्या संस्थेच्या उपाध्यक्ष सन्माननीय विद्या मोरे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. जोरात भूक लागली. Respected dignitaries on the dais, Dr. Prachi Patil ma'am, Baba Rajesh Deshmukh Sarkar sir, Pratiksha Deshmukh ma'am, Mrs. Charushila Deshmukh ma'am, Mrs. Archana Barge ma'am, Shri Rajendra Mohite Patil sir, Mrs. Vaishali Bhosle ma'am, Mrs. Rupali Patil ma'am, Shweta Patil ma'am, heartily welcome to all from Astha Samajik Vikas Sanstha on occasion of Women's Day. It's a day where women are recognized and celebrated in their field. These women have a fierce and robust spirit which makes them excel in their respective areas. They deserve all the love and support that the world gives them on this day. The contribution of women in every sphere of life is massive. The empowerment
of women is a great responsibility that all these women need. The world becomes a better place when women don't feel the hardship to exist. Women are the backbone of any developing society. Awards are a way to encourage the women for their competitive spirits. This is the reason why our Astha Samstha organized this award ceremony. Welcome and congrats all those today awardees. एक लास्ट में चंद लाइन आप सबके लिए। नारी तुम हो जगत जननी, तुम ममता मैदानी हो, तुम प्रणीत हर क्षेत्र की, नहीं तुम सा कोई सानी हो। श्वास दिया अपने ओर से, तुम बाल उपवन की माली हो, इतिहास पटा तेरी महिमा से, तुम अद्भुत गौरवशाली हो। भाग्य देवी देवी महिषासुर मर्दिनी, तुम आदि शक्ति अभिमानी हो, आदिकाल से वर्तमान तक विजय पर्व की अधिकारी हो। धन धरा हुई तुम्हें अवतारित कर, तुम दुख सुख की सहभागी हो। नारी तुम हो जगत जननी, तुम सर्व विजेता कभी ना हारी हो। And once again, welcome to all dignitaries on the dais. Thank you very much. अध्यक्षा सन्माननीय स्वातीताई बेसाळ यांना विनंती करतो की थोडक्यात आपण वास्तविक करावं। प्रथम सर्व माझ्या भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी सर्वांचं स्वागत करते। संपूर्ण महाराष्ट्रातून आज तुम्ही माझ्यासाठी माझ्या एका हाकेवरती म्हणजे हाकेला मोजून तुम्ही सगळे इथे आलात, त्याबद्दल तुमचं म्हणजे खरोखर मी आभार पण मानते आणि यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचा आपण म्हणजे सत्कार सोहळा आपण साजरा करतोय। तर सर्वांनी माझे म्हणजे खरोखर उपस्थितीला मान दिलं, परत एकदा मी तुमचा आभार मानते। आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या प्रमुख अध्यक्षा प्राचीताई पाटील या मुंबईवरून इथे आलेल्या आहेत। तसेच बाबाराजे देशमुख हे आपल्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। तसेच राजेंद्र दादा मोहिते पाटील राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचे प्रदेशाध्यक्ष आहेत। रुपालीताई पाटील ह्या मुंबईवरून आलेल्या उद्योजिका आहेत। अर्चनाताई बर्गे कोरेगावच्या नगरसेविका आहेत, त्याही आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत। तसेच मॉडेलिंग क्षेत्रामध्ये लंडनला जाऊन मॉडेलिंग करणाऱ्या श्वेता पाटील ह्याही आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत। माझी मैत्रीण, माझी जीवाभावाची मैत्रीण वैशालीताई भोसले उद्योजिका जिजाई मसाले ह्या सुद्धा आपल्यासाठी वेळ काढून इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी माझी घेतलेली, त्याबद्दल मी तिचे सर्वांच्या वतीने तिचे पण आभार मानते आणि स्वागत करते। आणि आलेले वाघोले सर त्यांचं पण मी स्वागत करते। धन्यवाद। मी जास्त वेळ घेणार नाही। आस्था संस्था आस्था नावात सगळं दडलेलं आहे हे एवढंच सांगेन मी। आणि आस्था संस्था नेहमी गरजूंच्या हाकेला ओढ देणारी संस्था आहे। मी जास्त काही बोलणार नाही, वेळ घेत नाही, उशीर झालेला आहे आणि आपल्याला पाहुण्यांना ऐकायचं आहे, त्यामुळं कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। धन्यवाद।
आज आपण कराड या ठिकाणी आहोत. आस्था सामाजिक संस्था या संस्थेकडनं महिला दिन विषय आणि विशेष राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण सोहळा इथे आज मोठ्या प्रमाणात पार पडत आहे. बघायला गेलं तर इथे जेवढे पण पाहुणे स्टेजवरती बसलेले ते नामांकित आणि मोठ्या लेवलचे आहेत. अध्यक्षा ज्या आहेत स्वातीताई, त्यांच्या चेहऱ्याकडेच बघून असं वाटतं की 100% पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यात आहे. आताच थोड्या वेळापूर्वी मॅडमने पोवाड्याचेच बोल होते त्यांचे, पण त्यांनी शिवगर्जना वगैरे दिले आणि त्यांनी थोडक्यात संपूर्ण असा हिंदुस्थानच्या छत्रपतींचा इतिहास तुमच्या आणि आमच्या डोळ्यासमोर आणला. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर 3.5 शक्तिपीठाची तूच जननी आहे. जगाचा जगत जेता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना घडवणारी तूच माऊली आहेस. अलेक्झांडरनी किती जरी मोठ्या लेवलची युद्धनीती वापरली असेल तरी त्याचा गुरु त्याची आईच होती. आज बघायला गेलं तर जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव 2 राजे असे की त्यांना गुरु फक्त त्यांच्या आईच होत्या. आता वाद बुडतायत, हा गुरु तो गुरु. गुरु बनणं एवढं सोपं नाहीये. माझा गुरु माझी आई आहे, 5% घडतो, पण माझी आई. आज आपण बघतो इथे खूप नामांकित आणि मोठ्या लेवलचे लोक इथं आलेले आहेत. महिला आहेत, पुरुष आहेत. मला स्वाती मॅडमला एकच सांगायचंय की तुम्ही महिला दिनाचा जो पुरस्काराचा जो सोहळा इथं ठेवलेला आहे, महिलेचा पुरस्कार, महिलेचा सन्मान म्हणजे नक्की काय असतं मला तर आजपर्यंत कळलंच नाही. की जिच्याकडे नराधम भोगी नजरेने बघतात, की जिच्यावरती अतोनात अत्याचार अन्याय होतात, की जिला समाजामध्ये जायचं म्हणलं तरी पदर पण नाही पडून देऊ शकत आणि तिची ओढणी पण नाही सरकून ती देऊ शकत, ना ती वाईट कपडे घालू शकत, ना ती 4 चौघांच्यात जाऊन बसू शकत. अरे स्त्रीच ना, मला जन्म माझ्या आईने दिला, तिच्या उदरातून आपण जन्माला आलो. 9 महिने तिने पोटाच्या आतमध्ये स्वर्ग दाखवला आणि 9 महिन्यानंतर निसर्गाचा स्वर्ग दाखवला आपल्याला, तरी पण आपली नजर भोगीच. मग आपण फक्त वर्षातला एकच दिवस असतो ज्या दिवशी स्त्रियांचा सन्मान होतो आणि त्या दिवशी स्त्रियांना एकदम मस्त असं म्हणजे त्यांचा एक कार्यक्रम असतो, त्यांना पुरस्कार दिला जातो. बिचारी घरातून येतानाच नवऱ्याच्या सासूच्या शिव्या खाऊन आलेली असते. 50% नसते ना, आता बंद झाली ती प्रथा. कारण आपण म्हणतो की सास भी कभी बहू थी. आणि मी बघतोय, आपण तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची लेकरं आहोत. आम्ही आमच्या घरात बघितलेलं आहे, आम्ही आमच्या शेजारच्यांच्या पण घरात बघितलेले, सासूचा तोरा, काही वेळेला सुनेचा पण तोरा. बरं, कधी कधी दोघींचा पण जमत नाही, पण कधी कधी दोघींचं असं जमतं की त्यांना चॅलेंजेस राहत नाही. मी जास्त बोलत नाहीये, पण स्त्रियांचा सन्मान हा केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, कधीतरी विचार करा. कधीतरी मला कोणतरी म्हटलं की टॉप घालणारी आई लेकराला दूध नाही पाजू शकत. ठीक आहे, जमाना बदलला, सगळं काही बदललंय, पण मला एकच सांगायचंय, आपली संस्कृती आज आपण बघायला गेलं तर ते टिकटॉक ते तर बंद झालं बरं का भाऊ. टिकटॉक बंद झालं, आता इन्स्टा आलं ना, रील आले. या रील वरती 2 कॅटेगरी आहेत. एक कॅटेगरी त्या बाजूला आणि एक कॅटेगरी ही आहे. या कॅटेगरीमध्ये सुंदरसा फेटा घातलेला आहे. एक हिंदुस्थानची 18 पगड 12 बलुती समाजाची नारी इथं बसलेली. इथं मॉडेलिंग क्षेत्रातली लोक आहेत, इथं उद्योजक आहेत, इथं राजकीय क्षेत्रातली पण लोक आहेत. पण मी बघतोय इतका नंगा नाच चालू झालेला की कधी कधी वाटतं आईला इतिहासात होतो तेच बरं होतं. आज इतकी वाईट परिस्थिती आहे ना, चायला घरातलीच पोरगी कधी भिकार भांगर कापडा घालून घरातून बाहेर निघत नाही हे सांगूच शकत नाही हो. आज इतकी बेकार परिस्थिती आहे ना की बाईकडे फक्त भोगी नजरेने बघितलं जातं, पण त्याला जबाबदार पण पाहिजे. तुम्हाला माफ करा, पण ही रियालिटी आहे, ही सत्य अशी परिस्थिती आहे. आपण आपल्या हातात आहे, आपण आपली लेकरं कशी घडवतो. तुमची भविष्यातली इन्व्हेस्टमेंट आहे, ती भविष्यातली इन्व्हेस्टमेंट आहे. अहो नंगा नाच चालू झाला हो. काय आमचा इतिहास, कोण आहोत आम्ही,
कुणाच्या रक्ताचे आहोत आम्ही? आमच्या गडकोट्यावर आजही गेलं तरी आमच्या मासाहेब जिजाऊंचे पाऊल पुन्हा दिसत आहेत. आजही महाराणी ताराराणीच्या हातातली तलवार आजही चमकते. मोहिते पाटील बरोबर. अहो आजही रक्तानी होळी खेळणाऱ्या बायका आहेत आपल्या घरामध्ये, आपल्या बहिणी आहेत. येऊ द्या बरं, येऊ द्या धर्मावरती संकट, येऊ द्या बरं देशावरती संकट. या हिंदुस्थानची प्रत्येक नारी हातामध्ये तलवार घेऊन घरातून बाहेर पडलेली असेल. एक कॅटेगरी आपण बघतोय, इतका घाणेरडा प्रकार चालू आहे, इतका घाणेरडा. पण असं जाऊ द्या, या भिकार भंगारांकडे लक्ष द्यायला आपल्याला टाइम नाही. मॅडम तुम्ही जे आस्था फाउंडेशन सामाजिक संस्था जी आहे त्याच्यातर्फे तुम्ही जो हा कार्यक्रम घेतलेला आहे, मी जास्त बोलत नाही, लहान तोंडी मोठा घास घेत नाही, पण माझी केव्हा पण मदत लागली, मी आपल्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातला पोरगा, वाढलेली केस वाढलेली दाढी, आम्ही कुठे मी हिंडत असतो. बरं कधी काय वाटलं मॅडम मला कधी पण आवाज द्या, आम्ही कधी पण तुमच्यासाठी हजर आहोत. पाहुण्यांची नावं मला जास्त पाहुण्यांची माहिती नाहीये, पण मी सगळ्यांना ओळखतो. मॅडम फिल्म सिटीमध्ये असतात, मॅडमला तुम्ही ओळखतोच, नरेंद्र पाटलांचे मिसेस आहेत आणि बऱ्याच आहेत आणि इथे बऱ्याच क्षेत्रातली लोक आहेत. माझी तुम्हाला एकच हात जोडून नम्र विनंती आहे, मी तुमच्या भावासारखा आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. माझी तुम्हाला एकच नम्र विनंती, लेकरांना घडवा. 350 वर्षापूर्वी एक आई अशी तयार झाली जिने 5 शाया पलटी मारल्या. इतके गनिम हाणला ना, इतका हाणला, ते सातारा जिल्ह्यातलेच, हेच त्यांचं सासर होतं. माझी एकच नम्र विनंती, लेकरांना घडवा, पोरांवरती लक्ष द्या. पुढची भावी पिढीची घडणार आहे ना, अतिशय बेकार आणि वल्गर परिस्थिती निर्माण होणार आहे. ताईंना मी ओळखतो, ताई बीड जिल्ह्यातून मराठा समाजाचं नेतृत्व करतात. इथं मोठमोठाले नामांकित हस्ती आहेत, जास्त बोलत नाहीये, पण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. महिला आज कुठे मागे, कुठेच मागे नाहीये. पुरुषाच्या खांद्याच्या वरती मानेच्या तिथं खांदा गेलेला आहे. आज बघितलं आपण, महिला वैमानिक आहे, IAS आहे, IPS आहे, महिला कोण नाहीये. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहे, तरी पण महिलेला जर दुय्यम स्थान मिळत असेल ना तर त्याच्यामध्ये मजा नाही. मर्दानी मर्दाची मर्दानगी आहे ना, ती रणांगणात गाजवावी, बाईच्या समोर नाही गाजवावी. कारण 3.5 शक्तीपीठाची जननी आहे ही माऊली. हिने जर मनात आणलं, तिने 350 वर्षापूर्वी एका महिलेने मनात आणलं होतं. तिने 5 शाया पलटी मारल्या होत्या आणि 2 असे छत्रपती घडवले होते की जगाच्या इतिहासामध्ये त्यांना कळत. आजही आपण बघतो, इंटरनेटचा जमाना आहे, कोणाचं कोणा वाचून अडून पडत नाही, अजिबात पडत नाही. एका क्लिक मध्ये दुनियाची माहिती येते आपल्याला. त्याच्यामुळे ना मला एकच सांगेल, मी पुन्हा ते सांगतो, लेकरं घडवा. आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला पाहिजे. अहो शिवाजी महाराज जन्माला येणारच नाही, कारण महासाहेब जिजाऊ तर पैदा झाले पाहिजे. जर महासाहेब जिजाऊंचा जन्म झाला तर छत्रपती येणार आहे, नाही तर काहीच नाही. बरं छत्रपती जर वरतून बघत असतील हा नंगा नाच, तर ते पण म्हणत असतील वा मी कोणासाठी काय करून गेलो. असं मी इतिहासामध्ये जात नाही. इथे जे पुरस्कार आहेत हे नामांकित व्यक्तींचे पुरस्कार आहेत. हे यांनी त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेली लोक आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मधून स्वाती मॅडमच्या एका फोनवरती आलेली इथे लोक आहेत. स्वाती मॅडम, मी नेहमीच तुमचा आभारी असेल की तुम्ही पण मला सांगितलं, मी तुमची प्रोफाईल चेक केली, म्हणजे बरीच पदं आहेत तुमच्याकडे, बरीच पदं. मग तुम्ही मॅनेज करता म्हणजे तुम्ही हुशारच आहात. पण आणि इथे मी विशेषतः आभार मानेन जे बोलते अँकरिंग जे करतायत, या माणसाचा पण प्रचंड असा अभ्यास आहे. आणि मी जास्त बोलत नाही, हा महिला दिन आहे, मला पण एका आईने जन्म दिलेला आहे. प्रत्येक महिलेचा मी भाऊ आहे, मुलगा आहे. कधी काय अडचण वाटली तर आमच्यासारख्या गरीब फकीराची आठवण काढा, आम्ही कधी पण तुमच्यासाठी हजर आहोत. कधी पण. फक्त माझी बायकांना, लेडीजला एकच विनंती आहे, एक तरी छत्रपती घडवा, एक तरी छत्रपती घडवा, नाही तर पुढचा येणारा काळ इतका बेकार असणार आहे, इतका बेकार. आज आपण बघतो फिल्म इंडस्ट्री, थोडासा जास्त बोलतो, मॅडमला चांगलं माहिती आहे फिल्म इंडस्ट्री, ठीक आहे, मराठी फिल्म इंडस्ट्री आपली टिकून आहे, अजूनही सुसंस्कृत थोड्याफार प्रमाणात आहे. 4-5 जणी बिघडल्यात, त्यांनी जरा नको करून सोडले लोकांना. बरं काही चांगले आहे, हिंदीमध्ये तर बघायलाच नको. बरं संस्कृती संपवली यांनी. बरं मला कधी कधी असं वाटतं की 7-8 बाया ह्याच्यातल्याच तयार व्हावा आणि यांना जरा
जरा चांगल्या हानाव्या धरून, ज्यांनी वल्गर कापड घातलं, अहो कटाळा आणलं हो यांनी, कटाळा आणलं यांनी. महिलांची ना इज्जतच ठेवली नाही. बरं महिलाच बिघडली तर पुरुषांनी काय करायचं? थोबाडाला बघणारच लोक. बरं लोक पहिली कापड बघतात, बरं पहिली कापड बघतात, पहिली चपलीपासून तर डोक्याच्या केसापर्यंत माणसाची नजर जाते. पुरुष नाही वाईट हो, बरं बाई पण नाही वाईट, नाही तर मला मारती नाही असं नाही म्हणत. पण मला एवढंच म्हणायचंय की तू 3.5 शक्तिपीठाची जननी आहे, तूच रणचंडिका आहे, तूच महिषासुरमर्दिनी आहे. तुला माहित नाही तुझ्यामध्ये काय ताकद आहे? तुला माहित नाही निसर्गाने जी तुझ्यामध्ये ताकद दिली नाही, ही जगामध्ये कोणालाच ताकद दिलेली नाहीये. कोणतरी म्हणतो की एखाद्या बाईनी जर मनात आणलं तर एखाद्याला राजाचा रंक बनवून, आणि तिने जर मनात आलं तर रंकाचा राजा बनवून. ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे कोणीतरी म्हणतो की स्त्री असती, त्याची आईच असती ना. मी म्हणत नाही की कुणा सगळ्यांचेच लग्न होतं, काही असते तशीच. असे बरेच देशाचे नेतृत्व बघतो आपण, तसेच आहेत, त्यांच्या मागे त्यांची आई उभी आहे. म्हणून माझी या आयांना एक विनंती आहे आणि या बहिणींना एक विनंती आहे की बाबांनो, घरात एक असा मर्द तयार करा ना, असा मर्द तयार करा की 100 जण जरी आले ना तरी तो छत्रपती नीतीने लढला पाहिजे. असा मर्द तयार करा. काय नाही, जन्माला येतात, मरतात, थोड्या दिवसांनी मोठे होतात. शिंगरू 15-20-21 वर्षात, 16व्या वर्षातच हातावरती ब्लेड मारून घेतात. नंतर लव्ह स्टोरी चालू होती, नंतर हा 12वीला जातो, ती पण 12वीला जाती, आणि त्याच्यानंतर गपचूप पळून जाते. 4 वर्षांनी पोरगी परत घरी येते. पोरीवरती ती वेळ नका येऊन देऊ, पोरावरती वेळ येऊन दे की ह्यांनी याच्या घरी जाऊ दे, पण ही मोठ्या लेवलला जाऊ द्या. हे संस्कार घडवणं हे आईच्या हातात आहे. 3 वर्ष झाले बघा, मैदानी खेळ नाही आहेत लहान लेकरांना. युट्यूब मध्ये तरुण पिढी आणि ही छोटी छोटी जी मुलं आहेत ना, ही 10, 6, 7, 8 या वर्षाची मुलं, ही संपल्याचा माय बरं का. तुम्हाला वाटत असेल माझं पोरगं कॉम्प्युटर मध्ये हुशार आहे, माझ्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल दिला, आयपॅड दिला की तो सगळं काही गुगल सर्च करतो. ही अधोगती आहे, ही अधोगती आहे. मुलं खूप काही हुशार आहेत आणि ते वेगळं काही सर्च करतात. मला एकच सांगायचंय की आम्हाला आमच्या आईबापांनी घडवले, तुम्हाला पण तुमच्या आईबापांनी घडवलं, पण आयांनी जरा लेकरांकडे लक्ष द्या. वुमेन्स डे तुम्हाला वाटत मी तुम्हाला बोलतो, पण मी बोलत नाही. एक कळकळ आहे मनाची, एक मनाची कळकळ आहे की ही भविष्यातली ही भावी पिढी आहे, हे देशाचं उद्याचं नेतृत्व आहे. ही लहान लहान लेकरं ही जर आज घडली ना, ही पोरं जर आज उद्या IPS झाली ना, तर तुमच्या 5 पिढ्या बसून खातील. एवढं करप्शन होतं बघा, इतका पैसा आहे याच्यामध्ये. म्हणजे सगळेच करप्शन करतात असं नाहीये. पण माझी एकच विनंती राहील या महिला दिनी, बायकांनो बायांनो, तुम्ही 3.5 शक्तिपीठांच्या जननी आहेत, एक तरी छत्रपती घडवा. माझी एवढीच विनंती आहे आणि मी थांबतो. त्या आई आणि माताच्या माध्यमातून ज्यावेळी स्त्रीला बघितलं जातं त्यावेळी नक्कीच सन्मानानं असणारा तिच्या मनामध्ये प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, स्नेहबंध, ऋणबंध अशा विविध नात्यागोत्यांचं एक आपुलकीचं नातं निर्माण होतं. हे मार्गदर्शन करावं. मी जास्त वेळ घेणार नाही, पण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या आता शुभेच्छा देते आहे. आणि आताच दादांनी जे भाषण केलं, म्हणजे जे सांगितलं, एका स्त्रीला कसं वागायचं, एका स्त्रीपेक्षा मला वाटतं दादांनी जास्त महत्त्वाचं सांगितलं की ते कसं वागायचं. आणि त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे, कारण भारत देश हा खूप चांगल्या, महाराष्ट्र हा खूप चांगल्या प्रकारे घडेल. शिवाजी महाराजांचं आपण एक हे मानतो, शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो, तर त्याप्रमाणे जिजाऊंप्रमाणे जर आपण वागलं तर खूप शिवाजी महाराज घडतील पुढं, असं मी म्हणते. आणि स्वातीताईंचं जर सांगायचं म्हटलं तर स्वातीताई ह्या माझ्या अगदी जवळच्या मैत्रीण आहेत आणि आस्था सामाजिक संस्थेतून त्यांनी खूप सारी कामं केली आहेत. 7-8 वर्षापूर्वीपासून मी त्यांना ओळखते आणि त्यांनी अशा प्रकारे खूप छान कामं करावीत. आम्हाला आमच्यापैकी कुणालाही जर गरज पडली तर त्यांनी कधीही हाक मारावी. आम्ही कायम त्यांच्या सोबत आहोत एवढं सांगते आणि थांबते. धन्यवाद. दादा तिथून उपस्थित असलेल्या त्यांना देखील या ठिकाणी 2 मिनिटं आपण बोलायची संधी देऊया. आपण शुभेच्छा व्यक्त कराव्या. आणि आपली माननीय व्यासपीठ सर्वांना धडपडी समाजसेविका मी पाहिली तेव्हा मी खरंच इम्प्रेस झाले. म्हणून मी आज मुंबईवरून खास स्वातीच्या आग्रहास्तव कराडमध्ये पोहोचले. गेली बरेच दिवस आपल्या मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम, समाजाची बांधिलकी जपण्याचं काम, गरीब समाजापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम स्वाती करते. त्यासाठी तिचं विशेष कौतुक. आस्था फाउंडेशनसाठी काहीतरी भरीव मदत व्हावी म्हणून मीही प्रयत्नशील आहे, जेणेकरून स्वातीला हे काम जास्त इफेक्टिव्हली करता येईल. आज आस्थाने हा
कार्यक्रम समाजातील विशेष महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ऑर्गनाईज केला आहे, त्यासाठी स्वातीचे आभार. शेवटी एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीचं दुःख जसं जाणलं पाहिजे तसंच कौतुकही केलं पाहिजे आणि स्वातीने ते केलंय, म्हणून स्वातीचाही सत्कार आणि विशेष कौतुक. महिला दिनानिमित्त मला इथे उपस्थित सर्व महिलांना एकच सांगायचं की पुरस्कार मिळालेल्या किंवा त्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व महिलांच्या इतक्याच तुम्ही उपस्थित सर्व महिला सुद्धा तितक्याच कर्तृत्ववान आहात, कारण या विशेष सन्मान मिळवणाऱ्या महिलांना घडवणाऱ्या जिजाऊ तुम्हीच आहात, ज्या नेहमी दुर्लक्षित असता. पण तुमच्यासारख्या ज्या होममेकर आहेत, ज्यांनी हे सर्व हिरे घडवले, त्यांना पैलू पाडण्याचं काम केलंय, त्यामुळे मी या सर्व महिलांचा विशेष आदर करते आणि त्यांनाही अभिवादन. हल्ली जग तसं खूप जवळ आले, सर्व प्रकारच्या संधी आता इक्वली सगळ्यांना अवेलेबल आहे. कोविडमध्ये तर 90% ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होम या प्रकाराने चाललं, इतकं टेक्नॉलॉजी ही ॲडव्हान्स झाली आहे. त्यामुळे या संधीचा वापर हा झालाच पाहिजे. सर्व भगिनींनी सतत सतर्क राहून शिकत राहिलं पाहिजे आणि त्यासाठी अथक प्रयत्न केले पाहिजे. संधीचा फायदा घेतलाच पाहिजे, जसं की घरातून काम करणं वगैरे जे शक्य झाले तर महिलांनी नक्की याचा फायदा घेतला पाहिजे. पण हे करत असताना माझा सर्व महिलांना एकच प्रार्थना आहे की आपली सर्वकष प्रगती झाली तरी आपण आपली मराठी अस्मिता ही जपलीच पाहिजे. कारण मी जेव्हा कामानिमित्त देश विदेशात जाते आणि तेव्हा मी बघते तर त्या प्रत्येक ठिकाणचं एक कल्चर असतं जे तुम्हाला कायम आकर्षित करतं. सो आपणही आपली अस्मिता जपत आपण आपला विकास घडवला पाहिजे. यापुढे स्वातीला असंच उत्तरोत्तर तिची प्रगती हो आणि तिला लागणाऱ्या सर्व प्रकारची मदत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. आज महाराष्ट्रातून खरोखर एक हिरा मी गोळा केलाय, त्यातलाच हा एक हिरा आहे आणि त्या हिऱ्याला पैलू पाडायचं काम ह्या करतात, कारण ह्या डायमंड डिझायनर आहेत आणि मुंबईमध्ये ना त्यांचे ब्रँडेड सगळे म्हणजे कंपनीला ते हिरे जातात. विशेष कौतुक ताईंचं. धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आज जिजाऊ मसाले आपण तुम्ही आम्ही सर्वजण ज्याचा आस्वाद घेतो अशा संस्थापिका सन्मान्य वैशालीताई भोसले मॅम, उद्योजिका हे आपल्याशी संवाद साधतील. आज इथं उपस्थित सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. जेवढ्या उद्योजिका आहेत त्यांनी आपल्या एक चांगल्या पद्धतीचा आज महाराष्ट्र आणि आज भारतभर किंवा माझं असं म्हणणं आहे की अख्ख्या वर्ल्डमध्ये आपलं नाव करावं, आपली संस्कृती जपावी. जसं दादा म्हणल्या आपली मर्यादा आपण जर चांगल्या पद्धतीने ठेवून जर महाराष्ट्र घडवायचं म्हटला, उद्योजिका घडवायची म्हटली, आज प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतात. आपलं घर बघून आपल्या प्रत्येक गोष्टीचा एक म्हणजे जसं सारांश ठेवतात. आपल्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा आपली फॅमिलीची काळजी घेणं, आपल्या जे समाजात आपली जी जडणघडण आहे त्या गोष्टीकडे वाटचाल करणं, त्याच्याकडे लक्ष ठेवणं, आपल्या मर्यादा सांभाळून जे पुढे स्त्री जाते ती खरी स्त्री आहे. आणि माझा ह्या स्त्रीला खरा सलाम आहे की आपली मर्यादा ठेवून ते आपल्या प्रत्येक गोष्टीला जेव्हा आपण आज मी इथं आहे पण माझ्या बाळानं जेवलं असेल का नाही हे सुद्धा मी मगापासून 2 वेळा फोन केला. तर असं माझं म्हणणं आहे की ती स्त्री खरंच पुढे जाऊ शकते, कारण तिची जबाबदारी ही फक्त तिलाच माहिती आहे. ज्या स्त्रीला ती जबाबदारी कळते ना स्त्री नक्की पुढे जाते. थँक्यू. धन्यवाद. उपस्थित मान्यवरांचं सगळ्यांचं स्वाती मॅडमतर्फे आभार मानतो आणि उपस्थित पुरस्काराचे जे आहेत सगळे जमलेले त्यांचे सुद्धा आभार मानतो, कारण स्वाती मॅडमच्या विनंतीला मान देऊन सगळे आज इथे जमलेले आहेत. मूळ खरा तर पुरस्कार आपण स्वाती मॅडमलाच दिला पाहिजे, कारण त्यांच्या एका कॉलवर सगळे जमा झाले, त्यामुळे खरा पुरस्कार हा त्यांचाच आज बनतो. मी त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो. आमच्या सरसेनापती हंबीरराव फिल्मतर्फे, राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदतर्फे त्यांना शुभेच्छा देऊन समाप्त असणाऱ्या अजूनही ऋणानुबंध टिकवणाऱ्या आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्राचिता यांना विनंती करतो की कार्यक्रमाचं आपण अध्यक्ष भाषण करावं. राजा म्हणून ज्याची ओळख आहे त्यांना घडवणाऱ्या आऊ जिजाऊ माता, त्याचप्रमाणे संभाजीराजे, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे आज महिला शिकून यापर्यंत पोहोचली आहे ते क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि महात्मा फुले, आणि ज्यांच्या समाजसेवेचा वारसा घेत असताना ह्या समाजासाठी या स्टेजवरती किंवा या व्यासपीठावरती उपस्थित राहण्याची संधी ज्यांच्यामुळे मला मिळते ते माझे सासरे आणि माथाडी कामगारांचा आराध्य दैवत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष
कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करते. आस्था सामाजिक संस्था आणि या संस्थेचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2022 या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्याला प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभली ते सन्माननीय श्री बाबाराजे देशमुख मराठा साम्राज्य संघ, त्याचप्रमाणे श्री संदीप दादा मोहिते पाटील, सौ अर्चनाताई बर्गे, सौ रुपालीताई पाटील, सौ वैशालीताई भोसले, राजेंद्रजी मोहिते पाटील, श्वेताताई पाटील, यशवंतराव वाघोले पवार आणि आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा, त्यांचा तर मी नंतर विशेष एक घेणारच आहे, पण त्यांच्या अध्यक्षा सौ स्वातीताई पिसाळ, उपाध्यक्ष सौ विद्याताई मोरे, सचिव नेहा पिसाळ, संचालन सुंदरशा शब्दात ज्यांनी इथं केलंय ते आमचे तडाखे सर. या ठिकाणी हा प्रत्येक मोमेंट कॅप्चर करणारे मग ते इथे फोटोग्राफर असतील त्यांचं तर आभार मानेनच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं हे सुंदरसे लाल फेटे घालून इथे बसणाऱ्या माझ्या सगळ्या रणरागिणींना आज सर्वप्रथम मी या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि त्याहूनही शुभेच्छा देते की आज नाव घ्यायचं राहिलंय आणि थांबते सरिताताई आज गावडेताई या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं या ठिकाणी शाब्दिक मी स्वागत करते. ह्या सगळ्या जागतिक महिलांच्या पार्श्वभूमीवरती आज राज्यस्तरीय या ठिकाणी हा सोहळा देण्याचा कार्यक्रम पार पडतोय आणि म्हणून साठी सुंदरशा दिसणाऱ्या तुमच्या सगळ्या रणरागिणींचं सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. अभिनंदन एवढ्यासाठी की तुमचे आज ज्या ठिकाणी ज्या पद्धतीचे पुरस्कार या ठिकाणी दिले जातील त्या क्षेत्रात तुम्ही तुमचा काहीतरी प्रचंड उत्कृष्ट असा ह्याचा तुम्ही उमटवलाय, त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि तुमचं कौतुक यासाठी की महिलेचा सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आणि आजच्या या दिवसाचं अजून एक फार मोठं मी म्हणेन की वैशिष्ट्य मला सांगावंसं वाटतं की आज आपण यशवंतराव चव्हाणजींच्या जयंतीचा सुद्धा आज हा दिवस आहे. आज सकाळपासून जेव्हा व्हॉट्सअपवरती ते स्टेटस फिरत होते माझ्या मनामध्ये ताई कुठेतरी फार अशी एक वेगळी भावना जागृत झाली की आज आपण मुंबईवरून येतोय. बरं आपण कुठे येतोय? आपण येतोय का कार्यक्रमाला? पण आपण येतोय कुठे? आपण येतोय कदाचित सॅफ्रॉन हॉटेलला, पण आपण येतोय कुठे? आपण येतोय कराडच्या जन्मभूमी ज्या ठिकाणी आज यशवंतराव चव्हाणांची जयंती त्या ठिकाणी साजरी होतीये. फार अभिमान वाटला ताई मला की आजचा दिवस कदाचित तुम्ही हे बघून निवडला की काय मला माहिती नाही, पण अभिमान वाटला आज त्या भूमीत या ठिकाणी येत असताना. आणि त्याहूनही अभिमान वाटला जेव्हा मी या सगळ्या महिला इथे ज्यांचा पुरस्कार होतोय आणि त्याहीपेक्षा सन्माननीय व्यासपीठ आज फार तगडं व्यासपीठ या ठिकाणी लाभलंय. दादा आपण मगाशी आपल्या भाषणामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आणि त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहे आमच्या महिलांच्या अगदी डायरेक्ट मनाला जाऊन भिडल्यात, बरोबर आहे ना? आणि खरोखरच सन्मान करते मी आज. आपण ताईंनी सांगितलं मगाशी की मी एवढ्या सगळ्या महिलांमध्ये मी पुरुष काय करू शकतो, तर मला वाटतं या मनाला भिडलेल्या गोष्टी जेव्हा एक पुरुष सांगतो आणि त्या मनाला भिडतात ना त्यावेळेस नक्कीच एक पुरुष या महिलांच्या सन्मानातलं किंवा या महिला कार्यक्रमाचं एक फार चांगलं त्या ठिकाणचं व्यासपीठाला तुम्ही शोभा देऊ शकता आणि त्याबद्दल दादा तुमचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करते. आजचा जागतिक महिला दिन थोडीफार त्याची फोड करून सांगायची झाली तर जा म्हणजे आपला जाणता राजा ज्यांनी घडवला त्या जिजाऊंना माझा नतमस्तक आणि त्यांना प्रणाम. गनिमी काव्यानी ज्यांनी ऍक्च्युअली एक महिला असून असं पाठीशी छानसं मूल बांधून हातात तलवार घेऊन ज्या लढल्या त्या झाशीच्या राणीला माझा प्रणाम. ती आपण म्हणतो तिमीर म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी त्या ज्ञान ज्योतीनं स्वतःच्या आयुष्यात कितीतरी अंधार सहन केले. त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांसारख्या दाम्पत्याला माझा सलाम. कर्तव्याच्या भावनेतून अहिल्याबाई होळकर असतील किंवा आज तागायत अनेक अशा स्त्रिया ज्यांनी स्वतःचं कर्तव्य बजावलं त्या प्रत्येक स्त्रीला माझा सलाम. महिला बरोबर ना? कोणीतरी काउंट करा बरं आता काय येत आहे? बरोबर. महचं विशेषत्व आता आठवल्यावर सांगते. हिला आपण हिरकणीची उपमा देऊ आणि जर आपण ला म्हणायचं असेल तर अनेक लाखो दीन दुबळ्या ची सेवा करत असताना ज्यांनी आपलं आज नुकतंच त्यांचं खरं निधन झालं पण त्याचं निधन होत असताना एक वाक्य जे आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडलं की जिवंतपणी ज्या माणसाचा सत्कार होत नाही म्हणजे ठीक आहे मला विशेष नाव घ्यायचं नाही कारण आज आपण फार वेगळ्या दिवसावर आहोत पण त्या सिंधुताईंच्या त्या कार्याला माझा सलाम आणि मग आठवलं मला आता. म्हणजे या महान भारत देशाला घडवत असताना
सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या त्या प्रत्येक महिलेला माझा सलाम. पुढचं सांगाल कोणी? म्हणजे मला कळेल तुम्हाला झोप येते की नाही. दीन दुबळ्यांचं काम करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी मोलाची साथ दिली त्या रमाबाई आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या असंख्य स्त्रियांना माझा सलाम. आणि शेवटचा न त्या प्रत्येक स्त्रीला ती जेव्हा जन्मली तेव्हापासून ते आजपर्यंत तिचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना यशाची अनेक शिखरं पादाक्रांत जिनं केली त्या प्रत्येक महिलेला माझा प्रणाम, तिला मी नतमस्तक. आणि म्हणून पुन्हा एकदा या जागतिक दिनाच्या तुमच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर माझा परिचय इथे दिला गेला. मला बऱ्याचदा असं वाटतं की ताई अध्यक्ष म्हणून बोलवता, फार छोटीशी काहीतरी कामं करते मी. आणि असं पाहायला गेलं तर समाजसेवेचा वारसा आहे, निश्चितच आहे. खरं तर त्याच समाजसेवेच्या वारशातून मी इथपर्यंत आली आहे. पण थोडीशी ओळख आधी माझी दिली तर मला असं वाटतं की आपल्याला कनेक्ट व्हायला अजून जास्त, मला माहिती आहे फार वेळ घेणार नाही, उशीर पण झालाय कार्यक्रमाला. पण माझा हा जो समाजसेवेचा वसा, मी जसं सांगितलं की माझे सासरे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी फक्त ते जगलेच नाही तर स्वतःच्या प्राणाचं बलिदान सुद्धा ज्यांनी दिलं, अशा एका खूप मोठ्या समाजसेवेची परंपरा असणाऱ्या घरातनं मी येते. माझे पती नामदारजी नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील हे विधान परिषदेचे आमदार होते आणि त्यानंतर त्यांना तिथे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ज्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक गरजवंत असे मराठा तरुण आणि तरुणी उद्योजिका घडल्या असे माझे पती. आणि जेव्हा त्यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली तेव्हा खरं तर त्यांना ठाण्याचा जिल्हा मिळाला होता. आणि ठाण्याचा जिल्हा म्हणजे विधान परिषद म्हटलं की तुम्हाला तुमचे जे शासनाचे फंड्स असतात ते आपण त्या विभागामध्ये वाटू शकतो. त्यांना जेव्हा ठाण्याची तिथं मिळाली तेव्हा त्यांनी मला एकच सांगितलं की बघ, माझी अशी इच्छा आहे की आपण आपल्या मातीची नाळ तोडली नाही पाहिजे. आपण आपल्या मातीत, आपल्या साताऱ्यात आपली जर कामं करायची असतील तर मी सुद्धा माझी आमदारकीची जागा जी आहे ती सातारा करून घेतो. आणि तुझं वैद्यकीय क्षेत्र, मी खरं तर प्रोफेशनली मी डेंटिस्ट आहे आणि गेली 18 वर्ष माझं क्लिनिक नवी मुंबईमध्ये चालू आहे. आता रात्री सुद्धा मी माझं काम उरकून इथं आली आहे. पण सांगायसाठी एवढ्यासाठीच वाटतं की त्यांनी सांगितलं की तुला जर वाटलं तर मातीतल्या माणसांसाठी, त्या महिलांसाठी काही करता आलं तर बघ. आणि गेले 8 वर्ष पाटणच्या ढेबेवाडी विभागात माझं प्राणा फाउंडेशन नावाचं एक छोटंसं फाउंडेशन कार्य करतं. छोटंसं एवढ्यासाठी म्हणते की नावाचा अक्षर जे आहे ते फक्त 2च अक्षरी आहे आणि या 2 अक्षराचा अर्थ जो मी माझ्या महिलांमध्ये बिंबवला तो पण 2च आहे. त्यांना सांगितलंय प्राणा म्हणजे आत्मसन्मान आणि प्राणा म्हणजे एकता. महिला म्हणून जन्मलो कदाचित, म्हणजे मी सुद्धा जेव्हा जन्मले तेव्हा माझ्या आईला मुलगी झाली, ते पण 8 वर्षांनी मुलगी झाली. म्हणून बऱ्यापैकी असं लोकांचं, तुम्हाला माहिती आहे समाज असतो की मुलगीच झाली का मग आता तुला पण मुलीच होत राहणार, अशा पद्धतीच्या वातावरणातनं आपण बुजत कुठंतरी थोड्याशा मोठ्या होत असतो. आणि हे सगळं मोठं होत असताना आज ज्या काही उंचीला आपण आहोत त्या उंचीसाठी मला असं वाटतं की आत्मसन्मान हा स्त्रीचा पहिला दागिना आपण बाळगूया. जोपर्यंत स्त्रीला तिचा आत्मसन्मानाची ओळख होत नाही, मला नाही वाटत तोपर्यंत दुसरे तिचा सन्मान करतील. आणि हा आत्मसन्मान सांभाळत असताना तिची मर्यादा, त्याच्यावरती बऱ्यापैकी बाबाराजे इथे बोललेत आणि त्याच्यामुळे मी त्या विषयावरती जाणार नाही. आणि दुसरं म्हणजे एकता. महिला जनरली एकत्र आल्या की असा विचार केला जातो की त्या फक्त चकाट पिटतात किंवा इतरांचं काहीतरी उणधुणच करत असतात. पण मला वाटतं स्वातीताई, तुमच्यासारख्या समाजसेविकांकडे जर पाहिलं आणि इथं बसलेल्या अनेक उद्योजिका किंवा पुरस्कार प्राप्त तुमच्याकडे जर पाहिलं तर मला असं वाटतं की बरीच कामं माझ्या महिला या समाजासाठी करत असतात. आणि आता ह्या सगळे फार जुने विचार झालेत की आम्ही एकमेकींचे पाय ओढतो. आता जर एकता आपण आपल्यामध्ये आणली तर मला वाटतं एकमेकींना पुढे जाण्यासाठी आपली मदत होईल. प्राणा फाउंडेशनच्या वतीनं फार 2-3 गोष्टी समाजात रुजवायचा प्रयत्न करते. इथे सांगते, जर आपल्यालाही त्या योग्य वाटल्या तर आपण ज्या कुठल्या क्षेत्रातनं आपण येता किंवा ज्या कुठल्या समाजात आपण असाल त्या ठिकाणी जर या गोष्टी रुजवायला सुरुवात केली तर मला वाटतं खऱ्या अर्थाने महिलेचा सन्मान तिथे राखला जाईल. आणि त्यातली पहिली गोष्ट आहे, जेव्हा आपण हळदी कुंकवाचा समारंभ करतो त्यावेळेस त्या हळदी कुंकवाच्या ताटात आवर्जून गुलाल सुद्धा ठेवा आणि विधवे महिलेला या कार्यक्रमाचं आमंत्रण तितक्याच सन्मानानं द्या जितक्या सन्मानानं आपण एका सौभाग्यवतीला बोलवता. मला कल्पना आहे खरं तर कोल्हापूरच्या कुठल्या तरी ठिकाणी हळदी कुंकू देखील त्यांनी लावलं, पण मला कल्पना आहे आपल्याला संस्काराची आणि संस्कृतीची बंधनं आहेत. हळदी कुंकू हे जर सौभाग्याचं वाण असेल तर मला वाटतं गुलाल आपण कुणाच्याही मस्तकी लावतो, मग ती यात्रा असेल किंवा इतर कुठल्याही ठिकाणी लावतो. आणि म्हणून गुलालाचा सन्मान करून त्या विधवेचा सन्मान करा. मी माझ्या महिलांना सांगत असते, आई जर विधवा असेल आणि मुलाचा वाढदिवस असेल तर ती पटकन ताट घेते हातात आणि म्हणते, अगं तू सवाशिनेस, तू त्याला आवड.
अशा ठिकाणी ह्या ती पण आईच आहे. कभी सास भी कभी बहू, ती आत्ताच इथे कोणीतरी म्हटलं कभी सास कभी काय ते बहू भी कभी सास भी कभी बहू थी. तर तिला सुद्धा तो सन्मान द्या आणि तिला सांगा की ज्या मातेनं तुम्हाला जन्म दिलाय त्या मातेचा पहिला अधिकार राहील. मग ती विधवा असेल, ती सवाशीण असेल, तिला तो सन्मान द्या आणि ही प्रथा आपल्यापासून सुरुवात करा. मला खात्री आहे की ही प्रथा जर उजवायला सुरुवात झाली तर बऱ्यापैकी आपल्या महिलेचा पहिला सन्मान तिथे होईल. माझी दुसरी या ठिकाणी सगळ्यांना आवर्जून सांगणं, इथे खरं तर 2 पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत, पण तरी सुद्धा सांगते की आपल्या समाजामध्ये आई बहिणीवरून शिव्या द्यायची फार प्रचंड प्रथा आहे. म्हणजे ज्या आईच्या शरीरातनं आपण जन्मतो, जी आई आपल्या शरीराला वाढवते, मग ते मूल असेल किंवा मुलगा, त्या आईच्या नावावरनं तिच्या अंगावरनं आपल्याकडे शिव्या द्यायची आपल्याकडे एक प्रथा आहे. मी कुणालाही दोष देत नाही, कारण काहीतरी असे परंपरागत चालत आलेले काही गोष्टी असतात आणि त्याला आपला नाईलाज असतो. पण जर शक्य झालं तर इथे जेवढ्या माझ्या माता भगिनी बसल्या आहेत त्यांनी किमान स्वतःच्या मुलाला, आपण बऱ्याचदा असं मी माझे भाषण झाले की मी फार आवर्जून सांगते, खरं तर मी त्या मुद्द्यावर लगेचच येते, पण आपल्या मुलाला किंवा आपल्या भावाला किंवा आपल्या जवळच्या लोकांना जर सांगितलं की आई बहिणीवरनं शिव्या नाही द्यायच्या, ते अंग ज्याच्यातनं तू जन्मलास, ते हात ज्यांनी तुझं सगळं काही वाढवलं, त्याच्या शिव्या कधीही समाजात चालणार नाही. आणि तिसरी गोष्ट मला अलीकडे फार जाणवते ते म्हणजे लग्नाचं आमंत्रण पत्रिका देत असताना तिथे फक्त एकट्या नवऱ्याचं नाव लिहिलं जातं आणि मग तो नवरा जेव्हा किंवा पुरुष जेव्हा लग्नात जातात तेव्हा असं अगदी खोटेपणानं विचारलं जातं, आई या बायको नाही का आली. म्हणजे कित्येकदा मी साहेबांना सांगते की जोपर्यंत तिथे श्री व सौ, माझी अजिबात अपेक्षा नाही माझं नाव कोणी लक्षात ठेवावं आणि तिथे नाव लिहावं, पण किमान श्री व सौ आणि परिवार एवढं तरी त्या पत्रिकेवरती नमूद केलेलं असावं. अगदीच तुम्हाला कोरोनाची बंधनं आहेत आणि एकट्याच माणसाला बोलवायचंय तर आवर्जून लिहा, पण त्यातही सौ अशी औपचारिकता लिहायला मला नाही वाटत त्याची काही फार मोठी हे असेल. एखादं ताट जेवायचं वाढेल तिथे किंवा मुलं येतील आमची सोबत, पण मला वाटतं लग्नात तेवढा खर्च जायज आहे. कदाचित या गोष्टी माझी एक छोटीशी तुम्हाला आणि विनंती पण आहे की हे सगळं करत असताना मी नेहमी सांगत असते माझ्या महिलांना, आणि इथे मला वाटतं की या व्यासपीठावर सुद्धा मी सांगावं की कधी सुद्धा महिला ही पुरुषाच्या पुढे जाऊ शकत नाही किंवा पुरुष महिलेच्या पुढे जाऊच शकत नाही. कारण ज्या आराध्य देवतेला ज्यांची नुकतीच महाशिवरात्र आपण साजरी केली त्या देवाचं सुद्धा रूप जर तुम्ही बघितलं तर तिच्यात सुद्धा अर्धनारी नटेश्वर आहे. आणि म्हणून साठी जर ह्या समाजाला रथाची चाकं वगैरे तर आपल्याला माहितीच आहे, पण समाजाचा समतोल जर राखायचा असेल तर अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे समसमान असावेत. आणि हाच फक्त एवढाच सन्मान, आम्हाला फार काहीच नको, आम्हाला बिलकुल ते म्हणतात ना अरे काय डोक्यावर चढली का बायको, अरे काय वहिनीला आता असं करशील का, आम्हाला असलं अजिबात काही नको. पण जो सन्मान समाजात आज पुरुष म्हणून तुम्ही कमावता, आज ह्याच्याच बरोबरीचा सन्मान महिला म्हणून आम्हाला द्यावा. एवढीच उपस्थित पुरुष सुद्धा इथे भरपूर उपस्थित आहेत, त्यांच्याकडे सुद्धा या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करते. प्राणाचं काम जसं माझं इथे चालू आहे त्याच पद्धतीने ताई मला असं वाटतं तुमचंही आस्था सामाजिक संस्थेचं काम मी फार जवळून बघतीये. आता ती वेळ आली आहे की 2 शब्द मी ताईंची विषयी सुद्धा बोललेच पाहिजेत. ताई मी आता 7 म्हणजे 3च दिवसापूर्वी मी इथून गेले आणि जाताना मी ताईंना म्हटलं अहो मी आत्ताच गेली आहे, मला थोडंसं डिफिकल्ट होईल. तर त्यांनी मला म्हणाल्या व्हॉट्सॲप बघितला का, मी म्हटलं नाही आता पाहते, उघडून पाहते. नाही नाही मला माहिती आहे तुम्ही काय नाही म्हणणार नाही, तुमचा फोटो आणि अध्यक्ष मी ऑलरेडी टाकलाय, मला माहिती आहे तुम्ही येणार. ताई मला कौतुक वाटलं तुमचं की तुम्ही म्हणजे बोलवायची म्हणतो ना आपण की आग्रह असतो एखाद्या माणसाचा की तुम्ही आलाच पाहिजे. मला वाटतं ताई मुंबई काय या ठिकाणी मी दिल्ली किंवा लंडनला जरी राहत असले असते ना तरी तुमच्यासाठी उडून आले असते, एवढा तुमचा तो तुमच्या बोलावण्यातला ओलावा. आणि खरं तर माझे पती साताऱ्याची लोकसभा त्यांनी 2019ची लढवली आणि त्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ताईंची आणि माझी ओळख झाली. अनेक कार्यक्रमांमध्ये खरं तर आम्ही स्टेजवरती एकत्र होतो, पण बऱ्यापैकी ताईंचा परिचय जो होता की ताईंचं सामाजिक संस्था कशात काम करते, काय काम करते. मग आमच्या दुर्गा उद्योग समूहाच्या वनिताताई होत्या, त्यांना म्हटलं ताई आता मला एक काम करा, मला लिहून द्यायला लागेल. मग त्या इतकं काही बोलत गेल्या की मला असं वाटलं की लिहून ताईंचं काम त्या शब्दात बांधण्यापेक्षा माझ्या शाब्दिकच्या ज्या काही त्यांना मला ज्या शुभेच्छा देता येतील त्या शाब्दिक शुभेच्छांमधून मी ताईंचा शाब्दिक सत्कार या ठिकाणी करते. ताई तुमच्या या कार्यासाठी माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्या प्राणा फाउंडेशनकडून तुम्हाला खूप खूप लक्ष शुभेच्छा. दादा आपल्याला वाईट वाटणार नसेल तर एक इथे सूचना मागच्या स्टेजवरनं आली आहे, देऊ का?
आमच्या खूप सुंदर दिसणाऱ्या आणि इथे ताई इथे श्वेता ताई इथे बसलेल्या आहेत आणि जेव्हा आपण म्हणत होता की प्रत्येक महिलाने एक शिवाजी घडवला पाहिजे, म्हणजे आपण एक मुलाचं हे जी छत्रपती महाराज एका प्रत्येक महिलेनं घडवले पाहिजे, तेव्हा आमच्या ताई म्हणाल्या महाराज घडवू द्या पण महिला महाराज का नाही घडवू शकत, म्हणजे महिला महाराजांना का नाही घडवू शकत. तर मला वाटतं की ती वेळ आता या 21व्या शतकाकडे आपण म्हणजे वाटचाल चालू आहे. आणि ताई सॉरी किंवा मी त्यांना म्हटलं तुम्ही 2 मिनिटं उभं राहून खरं तरी मनोगत सांगायला पाहिजे, पण मला आवडलं की त्यांनी त्याचा विचार केला. कदाचित त्याच्या क्षेत्रात आहे त्या ठिकाणी आज सुद्धा पुरुष आणि महिलेमध्ये इतकी फारकत असते, भले मॉड असतात सगळं काही आहे, पण मला वाटतं तिथे सुद्धा या संघर्षाला आपल्याला सामना करायला लागत असेल. आणि म्हणून त्यांच्या आलेल्या भावना त्यांचा मी मनापासून इथे आदर करावा असं वाटलं आणि तुमच्यासमोर मांडाव्याशा वाटल्या. या कार्यक्रमासाठी खरं तर आपण सगळेच फार लांब आलेला आहात आणि म्हणूनसाठी ताईंचं मी आता जे शाब्दिक स्वागत केलं, मला वाटतं आपल्या सगळ्यांची सुद्धा तीच भावना असेल. आस्था या सामाजिक संस्थेला मी पुन्हा एकदा मनस्वी शुभेच्छा देते. या कार्यक्रमासाठी ज्यांचं योगदान या ठिकाणी लागलं त्या सर्वांचं या ठिकाणी शाब्दिक मी आभार मानते. ताई तुमची कन्या मी तिला फेसबुकच्या याच्यावरती पाहत असते, कुठे गेली तिलाही मी फेसबुकवरती पाहत असते, खूप बोल्ड आहे ती, तिलाही तिच्या पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत या ठिकाणी आलेले माझे प्राणाचे सर्व सहकारी त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून पुन्हा एकदा आभार मानते, कारण इथं यायचं म्हटलं की ती सगळी तयारी त्यांच्यावर सोपवलेली असते. आणि म्हणूनसाठी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मला इथे बोलण्याची संधी दिली, ऐकलं, वनिता ताईंनी रेकॉर्डिंग पण केलंय, मला नंतर आवर्जून पाठवा. या सगळ्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानून या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा हॉल हलवूया. ताई तुमच्या आवाजानं हल्लाय, माझ्या आवाजाने हल्लाय की हलतोय की नाही बघूया. जय 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 भवानी. अरे माझा आवाज मोठा आहे की तुमचा आवाज मोठा आहे? अरे मी छोटीशी आहे. अजून एकदा आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा घोषणा देतो खास करून महाराजांच्या, ओके, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा. थँक्यू सो मच. महिला बिझनेससाठी, महिलांच्या उद्योगासाठी अण्णासाहेब आर्थिक महामंडळाची आम्ही व्यवस्था करतो. इथे राहुल चव्हाण म्हणून कराडमध्ये एक आहेत, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट नेहमी करत असते की या महिलेला उद्योग करायचे, त्यांना आपल्याला आर्थिक महामंडळाचं कर्ज द्यायचंय. मग ह्यासाठी मी प्रयत्नशील असते नेहमी आणि काही वाटलं तर मी दादांशी बोलत असते आणि ते सांगायचं होतं तुम्हाला की आम्ही एक मिनिट महिलांसाठी सुद्धा अनेक पद्धतीचे कर्ज आणि हे उपलब्ध असतात. आपल्याला तशीच काही गरज पडली तर स्वातीताईंशी खरंच कॉन्टॅक्ट करा. जितकं काही माझ्या माध्यमातून मला तिथे करता येईल, म्हणजे सगळं साहेबच बघतात, पण काही जे मला करता येईल माझ्या माध्यमातून, इथे सुरेंद्र जाधव माझ्यासोबत उपस्थित आहेत, इकडचं आमचं काम ते पाहतात, तसं काही वाटलं तर मी आवर्जून ताई तुमच्या माध्यमातून इथं करण्यासाठी मला खूप खूप आनंद होईल. पासूनच नाही तर मुंबईमध्ये पण मला वाटतं या 2-3 दिवसापूर्वी तब्बल 12,000 महिलांचा मेळावा त्यांनी घेतलेला. एवढी मोठी ताकद आपल्या आदरणीय डॉक्टर प्राचीताईंच्या नक्कीच कर्तृत्वावर आहे आणि तशाच पद्धतीने कराडकरांसाठी सुद्धा त्यांचं पाटणसोबत मुंबईसोबत प्रेम असतं हे देखील तितकंच त्यांनी दाखवून दिलं. कारण ताई ज्यावेळी बोलत असताना मला एक विंदा करंदीकरांची कविता आठवते की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, अहो देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. असं दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, नवे नवे तर व्यक्तिमत्व असणाऱ्या ताईंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. तुमच्या आमच्या सर्वांच्या माध्यमातून अध्यक्ष मनोगतातून त्यांनी आपलं भाषण व्यक्त केलं. यानंतर हस्ता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खरंच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून एक राज्यस्तरीय विशेष पुरस्कार 2022 या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रितरित्या जमलेला आहात आणि पुरस्कारार्थी तर भरपूर आहे, परंतु वेळेअभावी आपण लवकरात लवकर ते पुरस्कार अधिक परिचय न देता आपण लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत. आणि पुरस्कारार्थीला विनंती आहे की आपल्या पुरस्काराला उत्तर द्यायचं झालं तर आपण सगळे पुरस्कार सगळ्यांना आपण प्रदान करूया.
KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.